ट्रेनर महत्त्वाचे असतात, आयोजक महत्त्वाचे असतात आणि दानशूर दातृत्व व्यक्ती सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. आग्री प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्यासाठी आपण पाहतोय सौभाग्यवती राखी रवींद्र पाटील सरपंच धनसार ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतोय. त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद व्यक्त करूयात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ऍज अ विकेट टेकर हार्दिक चिखलपाडा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती धावताना आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉल वरती विकेट घेतलंय मनीषची. या देखील मॅच मध्ये आयकॉन फ्लॉप जातोय. चर्चेचा विषय काय आहे संपूर्ण एपीएल मध्ये? मनीष भुईर सारखा एक हार्ड हिटर फलंदाज, एक नेतृत्व करणारा फलंदाज या आग्री प्रीमियर लीग मध्ये पर्व पहिल्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. परेश सर, जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर आतापर्यंत 4 सामने आईबाबा एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून खेळले गेलेत आणि त्या 4 सामन्यांमध्ये मनीषच्या माध्यमातून जो टीमला परफॉर्मन्स हवाय ते डेडिकेशन पाहायला मिळालं नाहीये. नक्कीच आपण पाहतोय की आपण आता जर वर्ल्ड कप सुद्धा पाहिला असेल ना तर अभिषेक शर्माकडे आपण या संदर्भात पाहू शकतो की एकूण एक मॅच अगदी आपण पाहिलं लगातार 3 मॅच मध्ये 0 वरती गेले असताना तदनंतर मात्र एका मॅच मध्ये 15 धावा आल्या. थोडस प्रश्न पडला होता आपल्या सर्व भारतीयांना, 145 करोड भारतीयांना प्रश्न पडला होता की अभिषेक शर्मा का चालत नाहीये, त्याच्यावरती धुरा आहे. मात्र कॅप्टनचा विश्वास तितकाच महत्वाचा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत मनीषच्या संदर्भात आपण पाहू शकतो. नाही चाललेलं नाही पण विश्वास मात्र तितकाच कायम आहे आणि नक्कीच ह्या निर्णायक लढतीमध्ये मात्र मनीष आपल्याला चांगली कामगिरी करताना दिसेल. भलेही तो नक्कीच त्याच्या परफॉर्मन्स मध्ये फ्लॉप गेला असेल परंतु कॅप्टन्सी मध्ये कुठलीही कमी त्याने पडू दिलेली नाहीये. कारण जी कॅप्टन्सी त्याची आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले नितेश थर्ड पोझिशन वरती. सन्माननीय सुनीलजी पाटील धनसार, प्लीज आपण मंचावरती यायचं आहे कारण आपली जागा ही मंचावरती आहे. आपण विशेष अतिथी आहात. सुनीलजी पाटील धनसार प्लीज आपणास विनंती असेल की आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे. परेश सर, बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर आपण आढावा घेतला, आईबाबा एंटरप्राइजेस टीम बॅटिंग युनिट मध्ये मोठी स्टार कास्ट आहे परंतु तो स्टार परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाहीये. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, 1 सेकंड विकेट मिळू शकतो. डाऊन द बॉल फिल्डर उमेश तडकीने आले होते. या सिच्युएशनला म्हणजे दुपारच्या सेशन मध्ये या पद्धतीनं झेल पकडणं अवघड आहे कारण बरोबर सूर्य समोर आलाय आणि आता नक्कीच तेच घडताना पाहायला मिळालं उमेशच्या बाबतीमध्ये. नक्कीच हार्दिक, आपण अगदी म्हणालात की हा क्रिकेट आहे, हे टीमवर्क आहे आणि यामध्ये प्रत्येकाला आपापला खेळ सादर करावा लागेल. कारण आपण पाहतो अगदी टुर्नामेंट, ह्या टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट अगदी शेवट जसं आपण पाहतो ना, 2 षटकावरून एका षटकावरती मॅच येत असतात. त्यावेळेला एखादा बॅटर जर चालला तरी चांगलं असतं परंतु या आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून विशेष कौतुक करेन 6 षटकांच्या सामन्यात. त्यामुळे या ठिकाणी एकजुटीने कार्य करावं लागेल. प्रत्येकाला आपापला परफॉर्मन्स दाखवावा लागेल, सिद्ध करून दाखवावं लागेल, कौशल्य आपले दाखवावे लागतील. यावेळेला गती रोखून ठेवली होती, पूल करण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संगम झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर जे 6 संघ आपण पाहिल्यात ना संपूर्ण दिवसामध्ये त्याचा आपण अनुभव घेणार आहोत. त्यामध्ये एक मोस्ट डेंजरस बॉलिंग अटॅक आपण जो पाहतोय ना आर्यन रुद्र 11 टीमचा, आणि तो बॉलिंग अटॅक सध्या फार ऍक्शन मध्ये. हा शॉर्ट बॉल प्रचंड वेगाने टाकला होता बंटीसाठी. शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती मोठा फटका आलेला नाहीये, हे भरपूर कमी वेळा पाहायला मिळतं आणि तो मोठा फटका अखेरकार त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाला. चेक मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत सिद्धार्थ चे वडील अर्थातच सुनील मोतीराम पाटील सर, ज्यांनी आगरी समाजात एका लखलखत्या ताराला जन्म दिला. त्याचं नाव आहे सिद्धार्थ आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करते सुरेशजी भोईर सर, खजिनदार या मंडळाचे, या सुनील मोतीराम पाटील सर, आपलं इथे यथोचित स्वागत सन्मान केलं जाईल. तुम्ही सिद्धार्थ सारख्या एका हिऱ्याला जन्म दिलाय ज्यांना आज स्वतःला सिद्ध केलं सफाळे क्रिकेटमध्ये आणि तेच सिद्धार्थ सुनील मोतीराम पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धार्थ त्यांचे वडील आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. जाऊया बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. पिकअप शॉट आणि बरोबर बॅट वरती आला, बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर षटकार. 6 धावा.
11 धावा आतापर्यंत आपण पाहतो स्कोअरबोर्ड वरती लावल्या जात आहेत 5 चेंडूंचा. माफ करा, या ठिकाणी पहिलं षटक संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 11 धावा. जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार जरूर या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलेला आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना आणि या नॉकआउटच्या स्पर्धा हे जे मैदान आहे, ही जी खेळपट्टी आहे ना, ही खेळपट्टी जास्तीत जास्त फलंदाजाच्या प्रेमात पडणारी आहे आणि त्यामुळे या मैदानावरती जास्त धावा या पहिल्या इनिंग मध्ये येणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल स्कोरकार्डवरती उभं करावं लागणार आहे, कारण काल आपण आई बाबा एंटरप्राइजेस टीमला खेळताना आपण पाहिलं, त्याचबरोबर आर्यन रुद्र इलेव्हन टीमला पण खेळताना पाहिलं. या दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक हाय डेफिनेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे जर चांगल्या धावा बनवल्या टीम आई बाबा एंटरप्राइजेस टीमने तर त्या धावा डिफेंड होऊ शकतात. परंतु हा प्रयत्न इतक्या सोप्या पद्धतीनं पार पडला जाईल असं वाटत नाहीये, कारण आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये फिरकीचा जादूगर, परंतु या मैदानावरती एक अटॅकिंग मोड मध्ये दिसलाय, कारण फिरवण्यापेक्षा तो वेगेवरती जास्त लक्ष वेधित करतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती राहुल पाटील मॅन फ्रॉम चिखलपाडा. पहिला बॉल वेग भरपूर होता या बॉलवरती, नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. नक्कीच, आणि हे आपण मैदान पाहतो, अतिशय सुंदर मैदान, अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं असे मैदान. असं वाटतं की आपण वेस्ट इंडिजला जाऊन आलेत की काय, कारण वेस्ट इंडिजचं सुद्धा इंटरनॅशनल जी मैदान आहेत ना, ती अशीच डोंगराच्या कुशीमध्ये आहेत. अगदी प्रेक्षक वर्ग डोंगरावरती बसतायत आणि मॅचचा अगदी मनमुराद आनंद घेत आहेत. एक वेगळी फिलिंग या मैदानाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. पुढचा बॉल यावेळेला पूल करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. अपील जोरदार आहे आणि यस, फिंगर इज ऑन. बॅक टू द डग आउट. बॅटर आपण पाहतोय नितेश. आदरणीय सन्माननीय योगेश जिगर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजन समितीमध्ये ते देखील महत्वाचा भाग आहेत आणि सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलं आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं स्वागत असेल क्रीडा नगरीमध्ये. मैदानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. परेश सर, काल देखील हेच चित्र होतं, आज देखील या मॅच मध्ये तेच चित्र आहे, त्याची चर्चा आपण करतोय. कारण बॅटिंग युनिटचा जर विचार केला तर कोणत्या फलंदाजाला कोणत्या क्रमांकावरती उतरावं हा प्रश्न आतापर्यंत सोडवता आलेला नाहीये परेश सर. कारण काल देखील 3 सामने आपण पाहिले, तिथे बॅटर फ्लॉप जात होते, रन्स होत नव्हत्या आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या ज्या 2 ओव्हर्स मध्ये रन्स येत होत्या त्या खूप महत्वाच्या ठरत होत्या, परंतु त्या फलंदाजांना स्टार्ट हवी होती. या देखील मॅच मध्ये ती स्टार्ट झालेली नाहीये. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिल दाखल होतात. द लेगसी ऑफ जलसार क्रिकेट, अनेक वर्ष परेश सर या खेळाडूने या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप सोडली. आज या मैदानावरती नक्कीच पुन्हा एकदा त्याची झलक दाखवावी लागणार आहे. राहुलचं सुद्धा एक कौतुक करावं लागेल. पहिला बॉल अवांतर जरूर हाताळला होता आणि तदनंतर मात्र बॅकअप चांगलं केलं, कम बॅक केलं आणि एक विकेट जरूर मिळाली होती. यावेळेला पुन्हा अचूक टप्पा निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा, हा प्रत्येक निर्धाव चेंडू ना मात्र प्रेशर वाढवतोय आई बाबा 11चं. कारण आई बाबा 11च्या खाम्यामध्ये आता जरूर विचार मंथन चालू आहे, विचार विमर्श चालू आहे की काय करायचंय आपल्याला, जास्तीत जास्त मैदानावरती टिकून राहायचं आहे. कारण चांगली एक बॅटिंग लाईनअप आहे आणि ज्यावेळेला बॅटिंग लाईनअप असते ना त्यावेळेला मैदानावरती चेंडू खेळण्यासाठी सज्ज होणं तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी थांबावं लागेल, बंटीला पुढे यावं लागेल, अनिलला मात्र थोडासा विचार करावा लागेल. आल्या आल्या मोठे प्रहार मारण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय, मात्र दोन्ही वेळेला आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 बॉल जरूर अनिल खेळलेले आहेत, मात्र दोन्ही चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉलचा काही संगम होत नाहीये. असं म्हणतात ना की आपल्याला धावता येत नसेल ना तर चालायला तरी शिका, चालता येत नसेल ना तरी रांगायला तरी शिका आणि रांगताही येत नसेल ना तर हालचाल करणं मात्र सोडू नका. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. जेव्हा मोठे फटके येत नाहीत ना तेव्हा 1-1, 2-2 धावा घेणं गरजेचं असतं. आणि बघा काय घडलं गेलं, व्हॉट अ कॅच मिड ऑफच्या दिशेने झेलबादच्या रूपामध्ये मिस्टर अनिल बॅक टू दी डग आउट. या स्पर्धेआधी जर आपण राहुलचा उल्लेख केला तर ॲज अ लेफ्ट आर्म स्पिनर त्याकडे पाहिलं जात होतं.
परंतु आगरी प्रीमियर लीग मध्ये एक मोठा निर्णय त्याने घेतला आणि आज आगरी प्रीमियर लीग मध्ये राहुल एक लेफ्ट आर्म सीमर म्हणून बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून जी कामगिरी या ठिकाणी राहिली ना, स्पेशली सेकंड ओव्हर मध्ये हार्दिक आणि राहुल सातत्यानं पॉवर प्ले मध्ये रन्स खर्च करत नाहीये, तिथे इकॉनॉमी चांगली मेंटेन करत असतात आणि त्याचमुळे समोरच्या टीमला येथे धावा बनवणं पूर्णपणे अवघड होतं. बॅटिंग युनिटची चर्चा आपण करत होतो, बॅटिंग युनिट पूर्णपणे वीक आहे. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर बंटी खेळपट्टीवरती उभा आहे, 3 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून 10 धावा आल्यात. तो स्ट्राईक रेट जबरदस्त आहे, परंतु सध्याच्या सिच्युएशनला जे विकेट्स गेल्यात ते विकेट आता ते प्रेशर टाकू शकतात बंटीवरती. नक्कीच हा जो खेळ आहे ना, हा खेळ म्हणतात की ताकदीचा आहे, पण तितकाच तो बुद्धिमत्तेचा सुद्धा खेळ आहे. कारण अनिल आणि नितेशला आपण पाहिलं, अनिल आणि नितेश कडून चुका झाल्या की बंटी भन्नाट फॉर्म मध्ये असताना बंटीला स्ट्राईक एंड वरती जास्तीत जास्त वेळा आणणं हे गरजेचं होतं. मात्र ते न जाणता प्रत्येक जण मोठे प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 3 जरूर धक्के बसलेले आहेत. दीपेश येत आहेत, मॅन फॉर्म चाफेवाडी दीपेश. यावेळी आपण पाहिलं 1 धाव मात्र चिकी रन्स जरूर घेण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आपण बंटीला पाहतोय, चाफेवाडी ह्या गावातून बिलॉंग करतायत बंटी आणि ती बंटीवरती मदार आहे. यावेळेला मात्र स्ट्राईक एंड वरती येत आहेत. जे संघाला हवंय, जे बंटीच्या मनात आहे ते मात्र नक्कीच या मैदानामध्ये उतरेल काय, कारण धावा जरूर हव्या आहेत. कारण नॉकआउटच्या सामन्यांमध्ये आणि असं म्हटलं जाते की बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीज हे जे 3 महत्वाचे अवॉर्ड आहेत प्रत्येक खेळाडूला पाहिजे असतं की मी या टुर्नामेंट मध्ये एक मोठा हिरा बनायला हवा आणि जे अंतिम 3 संघ असतील त्याच्यातूनच ही निवड केली जाईल. यावेळेला चांगल्या पद्धतीने झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, स्वतःला सावरलं नाहीये आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला जातोय. जीवनदान मिळते बंटीला आणि 1 धाव सुद्धा अर्जित केली जाते. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 14 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जाते. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. राहुल यांचं अप्रतिम षटक. सन्माननीय मनीषजी पाटील मायकोप वरून या ठिकाणी उपस्थित झालेले आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आगरी प्रीमियर लीग पर्व पहिल्यासाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचा सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद देऊया. की असं म्हणतात ना की थेंबा थेंबाने तळे साचत असतं, तसं कुठलाही कार्यक्रम जर फुलवायचा असेल तर प्रत्येकाचा हातभार हा निश्चित महत्वाचा असतो आणि प्रत्येक जण आगरी समाजातील प्रत्येक बांधव अगदी आगरी समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि म्हणून म्हणतातच ना की आईने जन्म दिला, बापाने नाव दिलं, पण ओळख मात्र खऱ्या अर्थाने मला माझ्या समाजाने दिलेली आहे. आणि ही समाजाने दिलेली ओळख आणि त्या ओळखीसाठी मात्र इकडे जीवाच्या आकांताने प्रत्येक क्रिकेटवीर या ठिकाणी आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, आपलं कौशल्य कसब या ठिकाणी दाखवतायत, मेहनत घेतायत. कारण माझ्या दृष्टीने माझं नाव आणि माझ्या समाजाचं नाव मला पुढे घेऊन जायचं आहे. अगदी आपण पाहतो मनीषजी पाटील यांचा स्वतःचा संघ आहे आई बाबा 11. थोडेसे चिंतेत जरूर असतील कारण स्कोर बोर्ड वरती धावा येत नाहीयेत. 14 धावा आतापर्यंत फक्त स्कोर बोर्ड वरती लावल्या जात आहेत. 2 षटक समाप्त होत आहेत. हार्दिक येत आहेत. अगदी हार्दिकने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली होती मनीष यांची, कारण महत्वाचा मोहरा हार्दिक यांनी टिपला होता आणि तदनंतर 3रं षटक आणि वैयक्तिक आपलं 2रं षटक घेऊन येत आहेत हार्दिक. वनवास की अवधि लंबी है लेकिन प्रयास निरंतर जारी है. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे मैदानामध्ये. बॅटिंग आणि टीमच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती शॉर्ट बॉल सॉपर आणि शॉर्ट बॉल वरती पॉवरफुल स्ट्रोक, फुल शॉट बंटीच्या बॅट मधून आलाय. षटकार 6 धावा. की जसं बंटी खेळतोय तशी खेळी मनीषला करायला पाहिजे होती, तशी खेळी नितेशला करायला पाहिजे होती, तशीच खेळी अनिलला सुद्धा करायला पाहिजे होती. त्यांच्या माध्यमातून होत नाहीये. दीपेश मात्र साथ देण्यासाठी आलेला आहे. काय आपला संदेश असेल दीपेशसाठी? दीपेशला इथून चांगली साथ द्यावी लागणार आहे. कुरुक्षेत्राच्या पार्श्वभूमीवरती खचलेल्या अर्जुनाला ज्या पद्धतीनं श्रीकृष्णांनी साथ दिली होती, आज तशी साथ दीपेशला मैदानावरती द्यायची आहे. 2रा बॉल
राईट आर्मवरती विकेट वेगानं टाकला होता. इंटू दी गॅप मध्ये जाईल का पाहायचं. दीपेश म्हात्रे सारखा फिल्डर जर तिथे येईल ना तर फलंदाज देखील दुसरी धाव घेण्यासाठी 10 वेळा विचार करतात. परंतु इथे मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्डच्या माध्यमातून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. कारण दीपेश म्हात्रेची जी फिटनेस आहे ना त्या फिटनेसला कोणी मॅच करू शकत नाहीये. धावसंख्या फलकावरती 22-22. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. परेश सर मागील 2 बॉलवरती चांगले रन्स येताना दिसल्यात आणि या वेगानं जर का रन्स आल्या तर एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती उभी होऊ शकते. मोस्टली पार्टनरशिप ती खूप गरजेची आहे. नक्कीच. आणि जे बंटीने जाणले यावेळेला बघा पुन्हा एकदा जीवनदान मिळते. आयुष्यमान भव असेच आशीर्वाद या मैदानावरती दिले जातात. या चुकीला मात्र माफी नसेल. जीवनदान मिळाले. बंटी आता मागे वळून पाहणार नाहीये कारण बंटीच्या डोक्यामध्ये आहे आम्हाला 90+ काही करून या 6 षटकांमध्ये पुढे जायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्धा पल्ला 15 चेंडू जवळजवळ 15 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 3 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे जवळजवळ 21 चेंडू शिल्लक आहेत. या 21 चेंडू मध्ये बंटीच्या मनामध्ये कॅल्क्युलेशन गेम चालू झालेला आहे की जे मला संघनायकाने जे मला आमच्या ओनरने सांगितलेलं आहे तशी मात्र मला या ठिकाणी खेळी करावी लागेल. म्हणून आपण बंटीच्या बॅटमधून 2 गगनचुंबी षटकार येताना पाहिलाय. एक चौकार सुद्धा येताना पाहिलेला आहे. असे गगनचुंबी चौकार षटकार मात्र जरूर यावे लागतील. यावेळेला पुन्हा एकदा पूल अँड पॉवरफुल करण्याचा प्रयत्न मात्र चाणाक्ष चतुर चालबाज क्षेत्ररक्षकांनी परफेक्ट जजमेंट घेतला. बॅक टू दी डग आउट. मिस्टर बंटीची खेळी संपुष्टात येते. एक मोठा हादरा आपण पाहतोय संघ आई बाबा 11. मैदानामध्ये दाखल झालाय मिस्टर आदित्य किनी. काल खऱ्या अर्थानं आई बाबा एंटरप्राइजेस टीम टॉप 6 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रवेश केला त्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा होता तो म्हणजेच आदित्य आणि त्याचबरोबर यशचं येणं अजूनही बाकी आहे. आदित्य मैदानावरती आलाय. दुसऱ्या बाजूला दीपेश तो आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 1 वरती खेळतोय. येथे पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 22 वरती 4 धक्के आतापर्यंत लागल्यात. 22 वरती 4 धक्के हे नवीन नाही आई बाबा एंटरप्राइजेस टीम साठी कारण मागील 3 सामन्यांमध्ये देखील हेच चित्र आपण पाहिले तरी देखील ते खचून गेलेले नाहीये. या देखील मॅच मध्ये तेच चित्र आपण पाहतोय. येथे कमबॅक करायचा आहे. तो पलटवार मैदानामध्ये करायचा आहे. हार्दिक पहिलाच बॉल आदित्यसाठी प्रचंड वेगाने टाकलाय. या स्पर्धेमध्ये देखील परिसर एक इंडिव्हिज्युअलची बॅटल असणार आहे. जी इंडिव्हिज्युअल रायव्हलरी आपण पाहणार आहोत. हार्दिक आणि आदित्य मध्ये अजूनही या ओव्हर मधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आता शेवटच्या बॉल वरती काय घडेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. हार्दिक सुद्धा आपण पाहिलं अगदी पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आल्यानंतर काय कमबॅक केले हार्दिक. ला जवाब वर्णन करावं तितकं कमीच आहे. बघा अचूक टप्पा भेदक मारा. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू. अगदी आपण निसर्गाकडे पाहिलं ना तर साधारणतः दुपारी 12 नंतर सूर्य तळपताना पाहतो आपण. सूर्य चमकतो. सूर्याची प्रखरता आहे ना ही दुपारच्या 12 नंतर दिसते आणि त्याच सूर्याचं रूप ज्याच्यामध्ये पाहते आई बाबा 11 आदित्यच्या रूपाने. अगदी आदित्यला सुद्धा या ठिकाणी चमकावं लागेल. स्वतःची खेळी दाखवावी लागेल कारण झळकायचं असेल ना तर स्वतःचं तेज आणि स्वतःचाच प्रकाश निर्माण करावा लागतो. तेच प्रकाश तोच झळाली तीच चकाकी मात्र यावेळेला आदित्यला या मैदानामध्ये दाखवावी लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जरूर धाव संख्या आपण पाहिली 22 धावा. म्हणजे अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. या 3 षटकामध्ये जवळजवळ 50 धावा येणं गरजेचं आहे आई बाबा 11 संघाला जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर. जब हौसले बुलंदी पर होते तो पर्वत भी मिट्टी सा ढेर लगता है. आता ते हौसले तो आत्मविश्वास मैदानामध्ये दाखवून द्यावा लागणार आहे. टीम हडल कॉल केली गेल्या. मागील 3 ओव्हर मध्ये गेम प्लॅन ए जो होता ना परिसर तो सक्सेस झाला कारण मागील 3 ओव्हर मध्ये राहुल आणि हार्दिकचा रोल फार महत्वाचा होता ऍज अ लिडिंग बॉलर. आणि हार्दिकचा आपण विचार जर केला तर 2 षटकांचा स्पेल त्याने कंप्लीट केला. 2 विकेट त्याने मिळवल्यात आणि 19 धावा खर्च झाल्यात. राहुलचा जर विचार केला तर त्याची इकॉनॉमी अतिशय सुंदर आहे कारण त्याच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. राहुलचा जर विचार केला तर लेग कटर ऑफ कटरचा प्लॅन त्याचा येणाऱ्या 6 बॉलमध्ये असतो परंतु या स्पर्धेमध्ये ऍज अ लेफ्ट आर्म सीमर त्याला प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती असलेल्या प्रेक्षकाने पाहिले. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये
नक्कीच त्याला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत की आता नवीन बॉलरचा वापर केला जाईल, ही चर्चा सध्या मैदानामध्ये केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय, 22वा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण जर हा संपूर्ण लेखाजोखा पाहिला आई बाबा 11 संघाचा, तर तब्बल 4 फलंदाज मात्र तंबूच्या आशेला गेलेले असताना आपण पाहतोय 22 धावा जरूर स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. त्या 22 मध्ये एकट्या बंटीच्या जर आपण नावावर पाहिल्या तर 19 धावा एकट्या बंटीच्या नावावरती आहेत. म्हणजे उर्वरित फक्त 3 धावा ज्या आहेत त्यामध्ये 1 धाव आपण पाहतो वाईटच्या रूपाने आहे, 1 धाव दीपेश यांच्या बॅटमधून येताना पाहतोय आणि 1 धाव आपण नितेश यांच्या बॅटमधून येताना पाहतोय. एक लढगडाट पुरे तोडका भविष्य नाही तयार करते. मागील 3 ओव्हरमध्ये जरी संघर्ष असला ना तरी अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. भले आई बाबा एंटरप्राइजेस टीम बॅकफुटला असेल मागील 3 ओव्हरमध्ये, परंतु अजून देखील बॅटिंग युनिट डीप मध्ये, कारण अजूनही नैनेशचं येणं बाकी आहे, अजूनही यशचं येणं बाकी आहे. ते देखील चांगली बॅटिंग करू शकतात आणि नैनेश सारखा फलंदाज विराथन चा प्राऊड अजूनही मैदानावरती येणं बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल होत असताना हर्षल भोईरला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम चिखलपाडा. येणाऱ्या 6 चेंडूंची सूत्र या गोलंदाजाच्या हातामध्ये असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला दीपेश विचार करतोय येणाऱ्या 6 बॉलमध्ये कशा पद्धतीनं शॉट सिलेक्शन करावं, कारण मागील 4 ओव्हरमध्ये कंटिन्युअसली पेस अटॅक सुरू आहे आणि या पेस अटॅकच्या विरोधामध्ये आता रन्स बनवणं पूर्णपणे अवघड झालंय. नक्कीच आपण या वेळेला मैदानामध्ये आणखी एक पाहतोय मनीष पाटील यांचं सुद्धा आपण कौतुक करावं लागेल, कारण आजपर्यंत आपण पाहतोय की टीमची जी नावं असतात ना ती एक तर मुलाच्या नावाने ठेवली जातात, टीमची नावं देवतेच्या नावाने ठेवली जातात, टीमची नावं गावाच्या नावाने ठेवली जातात. मात्र आई बाबा 11 हे आई बाबांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करणारा हा संघ आहे. आई बाबांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे आणि नक्कीच या आई बाबा 11चं कौतुक करावं लागेल ह्या नावाच्या संदर्भात. आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, सरलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात, सरलं ते गेलं, झालं ते गेलं, यानंतर काय आहे. आतापर्यंत 3 षटकं आपण पाहिलीत तर नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जात आहेत. यानंतरची मात्र 3 षटकं आमची असतील, त्यासाठी मात्र सज्ज आहेत दीपेश आणि आदित्य. पुढचा बॉल जरूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चाणाक्ष चतुर गोलंदाज अचूक टप्पा आणि भेदक मारा या ठिकाणी करताना पाहतोय. 3 बॅक टू बॅक डॉट चेंडू आदित्यच्या माध्यमातून येत आहेत. आदित्यला विचार करावा लागेल. 3 चेंडू आतापर्यंत खेळला आदित्याने, 3ही चेंडू आतापर्यंत 0-0 आणि 0च आहेत. चमकावं लागेल, झळकावं लागेल, सूर्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला आता मात्र बॅटला जरूर चेंडू लागला, ऑन साइडला जरूर खेळून काढले, 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी पलटवार नाहीये, रिस्क उचलली जात नाही, कारण रिस्क उचलणे हे तितकंच महत्वाचं आहे. कारण हे शेअर मार्केटचं एक आपण पाहतोय की एक ब्रीद आहे की जेवढी मोठी रिस्क तेवढा फायदा जास्त. आई बाबा एंटरप्राइजेस, ओके माफ करा, आई बाबा एंटरप्राइजेस असा हा संघ आहे. या वेळेला आहा नजाकत भरा शॉट, क्या बात है, 2 बाउंस ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. डुबता सूरज झुकता जरूर, वक्त कैसा भी हो, परतता जरूर. आणि ती वेळ आता बदलेल का, कारण मागील बॉलवरती दीपेशच्या बॅट मधून चौकार आलाय. परेश सर म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि मागील बॉलवरती त्याचं एक ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी दीपेशला चांगलंच माहिती होतं हा बाउन्सर आहे, प्रचंड वेगाने आलाय, त्याच्यावरती बॅट जरी स्पर्श केली ना आणि फक्त फ्लो दिला ना तरी तो बॉल प्रचंड वेगाने निघून जाईल. आणि तेच मैदानावरती घडताना पाहायला मिळालं. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, 5वा बॉल ओव्हर द विकेट, 5वा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला आणि ते लेफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रेशर आहे, त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही करावं हे प्रश्न सध्या मैदानामध्ये दीपेशला पडतात. सोडून द्यावं की मारावं हे 2 प्रश्न मैदानामध्ये सतावत असताना दीपेश आणि आदित्यला चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि चांगला पलटवार मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. जितना लंबा संघर्ष उतना यादगार परिणाम. आता संघर्ष तर लांब राहिलाय, परंतु येणाऱ्या 2 षटकांमध्ये त्याचा परिणाम कसा असेल. शेवटचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, शतशक डीप मध्ये दीपेशला पण पाहतोय. बॉल फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू, थ्रो
थोडासा लेट आला, त्यामुळे 2 धावा या बॉलवरती मिळून जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ संपतोय. 4 षटकानंतर धावसंख्या फलकावरती 30. आता इथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. परेश सर, इथून तुम्ही किती धावा कॅल्क्युलेट करता? जर आपण विचार केला, जर आपण म्हणतायत की आई बाबा एंटरप्राइजेस या संघाची बॅटिंग लाईन चांगली आहे आणि आपण दीपेशला आता पाहतोय की दीपेशच्या आता बॅटला चेंडू लागतायत. दीपेश आता फॉर्म मध्ये येणं सुरू झालेलं आहे. आता दीपेश चांगला खेळणार यात काही शंका नाही. उरलेल्या 12 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा नक्कीच आई बाबा एंटरप्राइजेस संघासाठी आवश्यक आहेत. अजूनही नैनिशचं येणं बाकी आहे, अजूनही यशचं येणं बाकी आहे आणि हे 2 मोठे बॅटर अजूनही डगआउट मध्ये आपण पाहतोय त्यांना, जे पॅड बाजून सज्ज आहेत. कारण आले आले त्यांना हाणामारी करायची आहे. कारण आता हे स्लॉग ओव्हर मध्ये जास्त विचार विनिमय करून चालत नाहीये. कारण आता आपण पाहत होतो की द्विधा मनस्थिती बॅटरच्या मनामध्ये आहेत. खेळू की नको खेळू, काय नक्की करू. आता तो विचार करणार नाहीयेत. आता मला खेळायचंच आहे, मला मोठे फटके मारायचेच आहेत. कारण आपण स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर केवळ 30 धावा या स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत आणि 30 धावांनंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. या 12 चेंडूमध्ये अजूनही 30-35 धावा जर आल्या तर नक्कीच सन्मानजनक स्कोर उभा राहील. रफ अँड टफ सामना चालेल यात काही शंका नाहीये. पुढचा बॉल अगदी षटक क्रमांक 5. या वेळेला बॅटची कडा जरूर लागली होती, अगदी आवाज आमच्यापर्यंत पोहोचला. फिंगर इज ऑन, बॅक टू द डग आउट मिस्टर दीपेश. नैनिश किनी या टीम मधील सर्वाधिक मोठा मॅच विनर. सध्याच्या घडीला आता या ठिकाणी सामना जिंकण्याकरिता धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण मागील 4 ओव्हर मध्ये धावा आलेल्या नाही आहेत. आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये तो पराक्रम करावा लागणार आहे. जे मागील 4 ओव्हर मध्ये केलेला नाहीये ना, ते येणाऱ्या 11 बॉल मध्ये करायचं आहे. ती अग्नि परीक्षा आता असणार आहे फलंदाजांची. जर नैनिशच्या दृष्टीने आपण पाहिलं तर थोडस लेट येत आहेत. कारण ज्या वेळेला 2-3 गडी बाद झाले त्यावेळेला नैनिशचं येणं गरजेचं होतं, मात्र लेट पाठवले. नक्कीच चांगले बॉल हाताळला, तरी पण आम्ही या ठिकाणी नैनिशला सज्ज केले. नैनिश थांबणार नाहीये, आले आले आगाज केलाय आणि चेंडूला पाठवले. आसमानी सफर, षटकार, 6 धावा. स्कोर लावल्या जात आहेत. 60 ते 70 धावा तरी येणं आवश्यक आहे. त्यासाठी मात्र नैनिश सज्ज आहे. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 9 चेंडू मध्ये जास्तीत जास्त बॉल हे मात्र नक्कीच नैनिशला हाताळावे लागतील. दीपेश सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये जरूर आलेला आहे. त्यामुळे या 9 चेंडू मध्ये 4 ते 5 जर मोठे फटके आले तर नक्कीच मोठा स्कोर उभा राहील. यावेळेला पुन्हा एकदा पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, षटकार, 6 धावा. अग्रीदादा 007 सर्वाधिक ट्रेंडिंग मध्ये असलेलं हे नाव सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
कुमारी अविरा संदीप किनी यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1111 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या स्पर्धेला लाभलं गेले. याच मैदानावरती खऱ्या अर्थाने एक स्पर्धा आपण पाहतो. अमोल पाटील स्मृती चषक आणि त्या चषकाचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद संदीप दादा किनी. त्याचा पॅटर्न लय हटके आहे, ट्रेंडिंग मध्ये तो आलाय सध्याच्या घडीला, त्याच्या प्राईम फॉर्म मध्ये, बिग फॉर्म मध्ये आणि 2 षटकार फलंदाज नैनेश किनीच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतात. मागील 4 ओव्हर मध्ये काय घडलं हे मला ठाऊक नाहीये. माझा जो क्लास आहे, माझा जो ट्रेडमार्क आहे तो दाखवून देण्याचा प्रयत्न मी करेन. 2 तर आल्यात. तिसरा खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग क्विक अँड फास्ट, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. मागील 4 बॉल मध्ये जर आपण विश्लेषण केलं ना, पहिला बॉल षटकार, तदनंतर पलटवार गोलंदाज राहुलचा आपण पाहिला. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा पलटवार होत असताना पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण जर राहुलच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर तब्बल 3 विकेट या राहुलच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहिलेत. यावेळेला पुढचा बॉल असेल, यावेळेला षटकार मारला जाईल काय, मात्र पुन्हा एकदा कनेक्शन नीट होत नाहीये. बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक 5 या वेळेला आपण पाहतोय संपुष्टात येते. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 42 धावा. यानंतर मात्र एक महत्वाचं षटक असतील. 6 चेंडू हातामध्ये असतील. काय घडेल, काय बिघडेल, या 6 चेंडू मध्ये काय होणार आहे, तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या, वेळ जास्त जातोय मैदानामध्ये. 42 धावा फलकावरती लागल्यात. 42 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 5 धक्के 42 वरती लागले. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानावरती नैनेश दाखल झाल्यानंतर आता डगआउट मध्ये ते आनंदाचं वातावरण पसरलंय, कारण डगआउट मधल्या फलंदाजांना देखील माहिती आहे नैनेश मैदानावरती गेल्यानंतर काय करू शकतो, स्पेशली डेथ ओव्हर मध्ये. आणि तो पराक्रम मागील ओव्हर मध्ये त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. नवनाथ येत आहेत नवीन बॉलर आपण पाहतोय. चिखलपाडा एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये चिखलपाडा या विटी लाईन मध्ये मात्र नक्कीच नामांकित गोलंदाज हे चिखलपाड्यातून बिलॉंग करताना आपण पाहतोय. यावेळेला नवनाथ उंच प्रहार जरूर केलेला आहे. तेवढा डिस्टन्स आहे का? यस, एअर हॉस्टेस को टाटा बाय बाय करते हुए गेंद निकल पड़ी है आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 48. आदरणीय सन्माननीय गजाननजी गावड साहेब आणि त्याचबरोबर विंकूजी म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये ते आहेत आणि गजाननजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या मिसेस सौभाग्यवती साक्षी गजानन गावड मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे जलसार ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय, जो फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागच्या बॉलवरती षटकार आपण पाहिला होता दीपेशच्या बॅट मधून. खऱ्या अर्थानं हाच षटकार पाहण्याकरिता दीपेश भोईरची जी फॅन बेस आहे ना, ती वाट पाहत होती. तो षटकार आला, तदनंतर डॉट बॉल आला. आता स्ट्राईक घेतलंय फलंदाज नैनेशने, कारण येणाऱ्या काळामध्ये त्याला एअर स्ट्राईक करायची आहे. येणाऱ्या काळामध्ये काउंटर अटॅक त्याला करायचा आहे. 48 स्कोर कार्ड वरती लागल्यात. नवीन फलंदाज यश मैदानावरती येतोय. काल देखील या मैदानावरती यशला इतिहास लिहिताना आपण पाहिलं होतं. आदरणीय सन्माननीय विंकूजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसरपंच जलसार ग्रामपंचायतचे, त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलंय. आणि बरोबर त्यांना आपण शॉर्ट पॉइंट मध्ये ऑन फील्ड पाहतोय. हुक शॉट आणि तिथे जतीन पाटील होते. कॅच ड्रॉप त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. इथे थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय मैदानामध्ये पुन्हा एकदा ते नाट्यमय वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळालं. परेश सर हुक शॉट खेळायचा होता,
बॉलला स्टॉप देण्याचा प्रयत्न जतीनने केला. कॅच ड्रॉप झाला, तदनंतर थ्रो झाला विकेट किपरच्या हातामध्ये. त्याने विकेट किपरच्या माध्यमातून बरोबर नवनाथच्या हातामध्ये थ्रो केला होता. नवनाथचा डायरेक्ट हिट तिथे मिस होताना पाहायला मिळाला. म्हणजे टोटली 2 धावा या बॉलवरती मिळाल्यात. अर्धशतक पूर्ण झालंय. आपण जर नवनाथकडे पाहिलं तर नवनाथच्या मनामध्ये एक कॅल्क्युलेशन चालू होतं की मी हिट का करतोय, कारण नैनिश अजूनही क्रॉस झाला नव्हता. त्याला नैनिशला आउट करायचं होतं आणि त्यामुळे त्याने विचार न करता हिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण जाऊन पण स्टंपला बॉल लावता आला असता, मात्र नैनिशची विकेट मिळाली नसती. नैनिशला बाद करण्याच्या नादामध्ये मात्र 1 रन बहाल केली. यावेळेला तिखट बाउन्सर करण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टुटे परिंदे जो बोलते तो तुफान भी रास्ता छोड़ देते. आता खऱ्या अर्थानं रास्ता सोडण्याकरिता मैदानामध्ये संघर्ष करावा लागणार फलंदाज नैनिशला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलं. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला नवनाथ बेस्ट वर्सेस बेस्ट येणाऱ्या 2 बॉल मध्ये. या बॉलवरती नैनिशच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स नाही आहे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअरलेगला फिल्डर उपस्थित. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय, परंतु आता जास्त वेळ नाहीये परिसर. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती डगआउट मधून आता रिझल्ट चांगला हवाय. 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 बॉल शिल्लक आहे. बघा, पहिल्या चेंडूवरती 6 धावा, तदनंतर विकेट आली होती, त्यानंतर 2 धावा, नंतर निर्धाव बॉल आणि पुन्हा 2 धावा. या त्यामुळे अजूनही 1 बॉल जो महत्वाचा असणार आहे, कारण 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. जर हा मोठा फटका आला तर नक्कीच 58 धावा होतील. चौकार आला तर 56 धावा होतील. 56 की 58 हेच कॅल्क्युलेशन फक्त नैनिशच्या मनामध्ये आता मात्र चालू आहे. कुठे मारायचं आहे, काय करायचं आहे. या वेळेला शॉर्ट पिच जरूर चेंडू होता, मात्र शरीरापेक्षा खूपच उंच. पंच या ठिकाणी दंडित करतायत. नो बॉल म्हणजे यानंतरचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. या 9 चेंडूने आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाईल. 53 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. नैनिश आहेत स्ट्राईक एंड वरती. आतापर्यंत नैनिश कडे आपण पाहिलं तर 2 जरूर षटकार आलेले आहेत आणि 2 अशा धावा सुद्धा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिलेले आहेत. मोठा प्रहार जरूर केला जाईल. 53 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. विचारांचा आणि प्रश्नांचा काहूर नवनाथच्या डोक्यामध्ये आहे, कशा प्रकारे चेंडू हाताळू. या वेळेला आपण पाहिलं डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहिलं की लेग बाईटच्या रूपाने 1 धाव मात्र या ठिकाणी जरूर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, मात्र रनआउटच्या रूपामध्ये या ठिकाणी नैनिश बाद होत आहेत. 54 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. पाहिलं तर आपण 9च्या रणगतीने हा संघ आईबाबा एंटरप्राइजेस पुढे जाताना आपण पाहतोय. 54 धावा लावल्यानंतर 55 धावांचं आव्हान तसं पाहिलं तर माफक आव्हान आहे, मात्र कधी कधी कमी स्कोर सुद्धा तितकाच डोईजड होऊ शकतो, कारण हा खेळ आहे क्रिकेटचा. या खेळामध्ये काही घडू शकते. जर चांगली गोलंदाजी हाताळली तर नक्कीच आईबाबा एंटरप्राइजेस कम बॅक करेल, यात शंका नाही. काय घडेल, काय बिघडेल, मैदानामध्ये कोण पुढे जाईल, कोण मागे राहील, कारण नॉकआउटचा हा सामना आहे. तत्पूर्वी आपण देऊया छोटीशी संधी. डीजे माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये जो प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण पाहणार आहोत, त्यासाठी इनर त्यांनी सौजन्य केले गेलेत आणि त्याचबरोबर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद राजूदादा भोईर, आपला हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्याचबरोबर महेंद्रदादा भोईर आपण पाहतोय. स्वर्ण एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय दीपेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मांडेगावातील एक सुंदर उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीग 2026 साठी तब्बल 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. जर टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला टीम असेल पालघर स्पोर्ट्स 11 आणि दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्स. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय
अविंशी किनी साहेब अण्णा या नावाने भरपूर प्रेम त्यांना मिळालंय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पालघर स्पोर्ट्स 11 आणि पाटील ब्रदर्स सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मी विनंती करतोय आनंदजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभस्य टॉस त्या ठिकाणी केला जाईल. परेश कुडू सर त्या ठिकाणी जॉईन होतील. हॅलो चेक. चला पालघर स्पोर्ट्सचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि पाटील ब्रदर्स आपले सुद्धा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येतील. वेळ न दवडता आपण जरूर लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आनंदजी पाटील आपल्याशी जोडले जातील, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाचे आपण या ठिकाणी पाहतोय अगदी कर्णधार येत आहेत, आमच्याशी जॉईंट होतील आनंदजी पाटील. अतिशय सुंदर नियोजन आपण पाहतोय. मांडे विठ्ठलवाडीच्या मैदानावरती या पुढचा नॉकआउटचा सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. आणि आपण एका बाजूने पाहतोय पाटील ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पालघर स्पोर्ट्स. हेड इज कॉल केला जातोय आणि यस हिअर इज टेल. मी मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. पालघर स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी आपण अगदी महत्वाचा टॉस जिंकलेला आहे, कारण आधीच आपण ठरवून आलेलो असतो की टॉस जिंकल्यानंतर मला काय करायचं आहे. तर ठरवून आलेले आहात. यस नक्कीच. तर निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण आणि नॉकआउटचे अगदी या फेरीपासून अगदी नॉकआउटचे सामने सुरू होत आहेत आणि या नॉकआउट मध्ये चुकीला माफी नसते. अगदी आपण क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर अपोजिट टीमला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 50 ते 55 मध्ये थांबवायचा प्रयत्न. 50 ते 55 मध्ये थांबवायचा प्रयत्न करत असताना जर ट्रम्प कार्ड म्हणून जर आपल्याला गोलंदाजींवरती जर विश्वास ठेवायचा असेल तर कोणत्या गोलंदाजांवरती ह्या वेळेला मात्र तुमचं लक्ष जास्त असणार आहे? आमचे सर्वच ट्रम्पकार आहेत आणि सर्व प्रयत्न करू की चांगला करायचा प्रयत्न करू. ओके नक्कीच. आणि आपण पाहतो पाटील ब्रदर्स जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. मात्र आता मनाच्या विरुद्ध थोडंसं जावं लागेल आणि फलंदाजीसाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. तर किती धावा आपल्या मनामध्ये इच्छित आहेत? 60 ते 70 प्लस करण्याचा प्रयत्न करू. 60 ते 70. वा. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघ इथे सज्ज आहेत. अगदी तुमच्या सर्वांच्या या आगरी समाजातील सर्व क्रिकेटवीरांच्या मनामध्ये होतं की आम्हाला एकजूट दाखवणारी, आम्हाला एकत्र बांधणारी अशी एखादी स्पर्धा असावी. आणि खूप वर्षांनी या स्पर्धेचं नियोजन होते. हे आयोजकांनी ओळखलं. काय म्हणतील आयोजकांना या स्पर्धेच्या निमित्ताने? पहिला खूप वर्षापूर्वी झालेली 3 वर्ष झाले असतील की आगरी प्रेमी झाली होती आणि गॅप पडला होता आणि सर्व आगरी बांधवांनी कमिटीने साथ केली की आपली आगरी प्रेमी व्हावी, ती सक्सेसफुल व्हावी, त्यांनी केली त्यांनी. ओके. त्यानंतर आपल्याला मी तोच प्रश्न विचारतोय की या मांडे विठ्ठलवाडीच्या मैदानावरती हा आगरी प्रीमियर लीगचा महाथरार सजतोय. तर ह्या मैदानाबद्दल आणि आयोजकांबद्दल, कारण जे एकदा घडलं होतं त्यानंतर ते खंडित झालं आणि पुन्हा पुनर्जीवित करण्याची किमया या आयोजकांच्या माध्यमातून होते. काय म्हणतील त्या आयोजकांना? आयोजकांचा मी खूप धन्यवाद मानेन, कारण त्यांनी हा पुढचा प्रवास घेतला, त्याच्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, आपण पाहतोय पालघर स्पोर्ट्स विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम टू ग्राउंड. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. नैनेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. विराथन एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती पलटवार. गोलंदाज नैनेशचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, दुसरा बॉल तिथे नक्कीच फुलर लेंथ वरती ठेवला, बॅटची कडा घेतली आणि विकेट किपर आदित्य या ठिकाणी कुठली चुकी करताना दिसलेले नाही आहेत. ॲज अ विकेट किपर आदित्यने देखील चांगलं वर्क तिथे पार पाडताना आपण त्याला पाहिलंय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये विंकोश या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील विंकोशांची फलंदाजी होती.
स्पेशली फर्स्ट मॅच मध्ये ग्रेट त्यांची बॅटिंग आपण पाहिली होती आणि स्वतः संघमालक देखील आहेत, त्यामुळे ती जबाबदारी खऱ्या अर्थानं खूप महत्वाची असते. गजाननजी गावड साहेब देखील उपस्थित आहेत या सामन्याचा आनंद घेत असताना. संजयजी गरज साहेब ते देखील या संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन रुद्र 11 टीमला पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 55चा तिसरा बॉल. वेग भरपूर होता, जितका वेगानं तितका जोमानं मिड विकेटला ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉल वरती धमाका, विंकोश नावाचा षटकार. तर विंकोश म्हात्रे यांच्या सलगच्या 3 षटकारांकरिता सचिन दादा अध्यक्ष यांच्याकडनं 1000 रुपये, मंडळाचे खजिनदार सुरेश दादा यांच्याकडनं 500 रुपये. वाह, इथे देखील काय फटका आहे. विंकोश म्हात्रे यांच्या बॅट मधनं आता धावा यायला लागल्या. या मॅच मध्ये त्यांना जिंकण्यासाठी आता खऱ्या अर्थाने इथून मेहनत करावी लागते. रखरखत्या सळसळत्या उन्हात लगातार 3 चौकार, 500 रुपये. मंडळाचे अध्यक्ष सचिन दादा आहेत आणि इथून आता बक्षिसांचं इथे भडीमार होतंय. विंकोश म्हात्रे ह्या नेतृत्वावरती, ह्या कर्तृत्वावरती हे तुमच्यावरती असणारं प्रेम आहे. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून हे एक मैत्रीपूर्ण संबंध इथे आमचे संपूर्ण आयोजक मंडळी दाखवतात. पुढचा बॉल यावेळेला प्रचंड वेग होता, ऑन साईडला फटका तर खेळलाय जरूर. मिडविकेटचे खेळाडू वेगानं पुढे आलेत आणि बघता बघता इथून सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत 15 रन. हार्दिकजी खूप चांगला मॅच चालू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आग्री प्रीमियर लीगचा आणि इथे अत्यंत महत्वाचा सामन्याला जिथे सुरुवात झाली रनचेजला. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं दुपारचं सत्र, क्लायमेट थोडंसं हॉट आहे आणि प्रेक्षकांना देखील एक हॉट मॅच हवी आहे आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या तरी मैदानामध्ये हा सामना सुरू आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये नैनेशने एक विकेट घेतला जरूर, परंतु जे मोठे फटके आले आणि जी स्टार्ट आर्यन रुद्र 11 टीमला हवी होती ती स्टार्ट मिळालंय. धनंजय उत्कर्ष सर, निश्चित स्वरूपात चांगला स्टार्ट पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना जे टार्गेट आहे आम्हाला हर्ष पाटील दर्शवत आहेत की 55 धाव्यांचं टार्गेट आहे. त्यामध्ये सध्या खूप चांगल्या पद्धतीनं सध्या हा खेळ पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात सन्माननीय परेश महादेव घरत सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 65,000 65,000चं आर्थिक क्रीडा देणगी आली. त्या सरांचं इथे आगमन होत आहे. आगरी समाजात एक असणार निश्चित स्वरूपात खूप महत्वाचं हे नाव आहे. आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला सक्सेस त्यांनी मिळवला आणि ते सन्माननीय परेश महादेव घरत सर आपल्याला पाहायला मिळतात. कमिटीच्या साठी आजच्या दिवसातील त्यांनी जेवणाची देखील सुविधा केलेली आहे. ते परेश महादेव घरत सर इथे आलेत. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून लाख हार्दिक असं स्वागत करतोय. आणि सर तुमचं स्वागत आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब ह्या सातत्याने संघ आपण त्यांचा पाहिला आणि निश्चित स्वरूपात अगदी नुकताच ज्यांना अगदी येणाऱ्या या 5 ते 6 दिवसांच्या कालावधीच्या आत ज्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि एका निश्चित स्वरूपात आदर्श वडील म्हणून ते निश्चित स्वरूपात त्यांचा गौरव असेल. कारण एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत आपल्या आगरी समाजातील. ते परेश महादेव घरत सर इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. पंचावन्न धाव्यांचं हे टार्गेट. या वेळेला आपण पाहत आहेत फटका खेळायचा होता. बॉल प्रचंड वेगाने हाताळले हार्दिकजी आणि इथून येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाज या ओव्हरमध्ये होत असताना आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये नैनेश जरी फ्लॉप गेला तरी या ओव्हरमध्ये नैनेशला बॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज यश करतोय. प्रमुख अतिथींचं आगमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. परेश महादेव घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 65,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जी डॉट बॉलची साखळी मैदानामध्ये निर्माण झाली मागील 4 बॉलमध्ये, कदाचित इथे जर येणाऱ्या 2 बॉलवरती मोठा फटका आला नाही तर प्रेशर ते बिल्ड होईल. कारण भली टार्गेट मोठं नसलं ना तरी तो बॉलिंग अटॅक डिझर्व करतोय. या धावा थांबवणं. या बॉलवरती मोठा फटका, ट्रेडमार्क विंकोश म्हात्रे यांचा फटका खेळल्यानंतर ते रिॲक्शन पाहिलं देखील नाही. बॉल कुठे गेलाय तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स. 6 धावा षटकार. सन्माननीय परेश महादेव घरत सर या स्पर्धेकरिता ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दानशूर व्यक्तिमत्व अर्थात परेश महादेव घरत सर 65,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य जॉमी दादा असतील, तदनंतर कल्पेजी घरत सर असतील आणि संपूर्ण सचिन दादा अँड टीम जी आमची कोर कमिटी आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने ती उपस्थिती दाखवली
त्यांचं आम्ही करतोय या हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख हार्दिक स्वागत. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली, तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला ऊर्जा मिळाली आणि परेश महादेव घरत सर तुमच्या पदस्पर्शांनी हे आमचं मुख्य व्यासपीठ धन्य झालं. तुमचं सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. विंकोश मात्रे मैदानाच्या आतमध्ये चहूबाजूनं फलंदाजी करतात. ऑन साईडला देखील ज्यांनी मिड विकेटचं क्षेत्र अगदी पिंजून काढलं, एका बाजूला तटीय सर्कलच्या अगदी वरून डीपेक्सच्या कव्हरला देखील बॉलला क्लिअर केलं आणि आता धावांची लयलूट चालू आहे आणि धावा पोहोचल्यात त्या म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिलं तर 25 रन. षटकाचा खेळ संपलाय हार्दिकजी 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा या धावफलकावरती आहेत. मागील ओव्हरचा जर विचार आपण केला, उत्कर्ष सर ज्या पद्धतीनं सुरुवात झाली, पहिल्या 4 बॉलमध्ये तो माइंडसेट पॉझिटिव्ह नव्हता विंकोशांचा, परंतु तदनंतर स्वतःला बॅक केला आणि कुठे फटके खेळायला हवेत कारण सेकंड पॉवर प्ले होता, गॅप मिळू शकला असता आणि तेच पाहायला मिळालं. जो षटकार आला होता तिथे शॉर्ट सिलेक्शन मिड विकेटला, तदनंतर जो चौकार आला तो बरोबर पॉइंटला. सन्माननीय श्रीयुत राहुल दादा पाटील, चिंटू दादा नवनिर्वाचित नगरसेवक मी म्हणेन की ते नंतर झाले. प्रथमतः त्यांनी समाजाची सेवा केली, तळागाळातील प्रत्येक माणसाच्या घरोघरी भेट दिली आणि कुठल्या गोष्टी जिथे काही कमी लागेल त्यावेळेला राहुल पाटील हे स्वतः उभे राहिले. आज ते नगरसेवक पदावरती आहेत, गटनेते आहेत उभाटा पक्षाचे, परंतु ज्यांनी अनेक माणसं जोडली, अनेक माणसं ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेकांच्या घरात ज्यांनी खूप चांगलं काम केलं आणि ते राहुल पाटील अर्थातच चिंटू दादा यांचं हार्दिक हार्दिक इथे स्वागत होत आहे. टेंभोडे गावाला पडलेलं गोड स्वप्न आणि आगरी समाजाचं हे अनमोल रत्न. जरी आपण पाहतात आगरी देखील आपल्याला 2 आगरी पाहायला मिळतात, परंतु या आगरी समाजावरती ज्यांनी भरपूर प्रेम दाखवलं ते आमचे चिंटू दादा नवनिर्वाचित नगरसेवक. त्यांचं या स्पर्धेमध्ये मंद मंद पावलांनी दाखल होत आहे. क्रिकेट आणि राहुल पाटील हे आता रिलेशन बनलंय. तुम्ही स्पर्धा कुठेही या सफाई विभागात बघा, राहुल पाटील यांची उपस्थिती वंदनीय राहते आणि ते त्यांनी कमवलं आणि ते राहुल पाटील सर इथे मात्र पोहोचलेत. त्यांचं आम्ही करतोय हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी डाऊन टू अर्थ. आयुष्यात तुम्ही किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली हे महत्वाचं नसून तुम्ही आयुष्यात किती माणसं कमवली आणि ती माणसं कमवणारं नाव म्हणजेच राहुल प्रकाश पाटील. टेंभोडे गावाला लागलेला एक लखलखता तारा आणि नगरसेवक साहेब तथा गटनेता आहेत शिवसेना उबाटा पक्षाचे. सरांचं हार्दिक स्वागत आहे. राहुल पाटील सर आपण या आगरी प्रीमियर लीग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या दिवसातील सामना आपण पाहताय तो म्हणजेच दुसरा. लगातार 3 षटकार. सचिन पाटील सर हे आपले अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं 3000 रुपये विंकोची मात्रे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नुकताच प्रमुख अतिथींचं आगमन या ठिकाणी झालंय. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. पुढचा बॉल आता हा यॉर्कर टाकला होता. आधीचा बॉल शॉट ऑफ लेंथ आणि त्यानंतर यॉर्कर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. नुकताच आदरणीय सन्माननीय राहुलजी प्रकाश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ते देखील एक चांगले क्रिकेटर आहेत कारण एबी ट्रॉफी 2023 मध्ये फायनलचा मॅच समोर शौर्य 11 चा संघ होता. 6 बॉलमध्ये 8 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि राहुल दादांनी तो पराक्रम केला होता. तो देखील व्यावसायिक गटाच्या संघासमोर तो पराक्रम त्यांना करताना आपण पाहिलं होतं आणि ते या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. विकेट जातोय विंकोश मात्रे, बॅक टू द डगआउट. निश्चित स्वरूपात जो तुम्ही उल्लेख केला, क्रिकेट आणि राहुल पाटील हे नातं वेगळं बनलेलं आहे. प्रत्येक तरुणाच्या गळ्यातलं ताईत मग लहान मुलांपासून ते बुजुर्गांपर्यंत सहज चिंटू दादा हे नाव लक्षात राहतं प्रत्येकाच्या. तेही कमवावं लागतं. सहज नाही तुम्हाला कोणी प्रसिद्धी देणार, कोणी सहज तुम्हाला नाही पसंती देणार. त्यासाठी तुम्हाला त्या प्रत्येकाच्या जवळ अगदी अंगा खांद्यावरती खेळावं लागतं, त्यांच्यासोबत राहावं लागतं. जाऊया मॅचकडे. जिथे विंकोश मात्रे बाद झालेत, धावसंख्येचा जर विचार केला तर फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 32 रन हे सध्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 55चं टार्गेट. एका बाजूला महेंद्र भोईर सर आहेत, एका बाजूला नितेश कदम सर आहेत. कालच्या दिवसात सकाळी 7:30 वाजेपर्यंत केळवे चषक चाललं आणि तिथून रजा घेतली. पुन्हा एकदा सकाळी 9:30ला या मैदानात पोहोचले म्हणून पंचांना मानाचा मुजरा आहे. पंच म्हणून होणं काहीकांना सहज वाटतं की हात उचलावे लागतात, 2 हात समांतर रेषेत आणावे लागतात, परंतु ही तारेवरची कसरत आहे. क्रुशियल मुवमेंटला सगळे निर्णय हे फार महत्वाचे असतात. गोलंदाज तयार, शरीरापासून दूर ठेवला, पंचांचे हात बंदिस्त राहिले. बॉल येतोय डॉट आणि डॉट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला जी स्थगिती मिळाली ती आतापर्यंत 30 दिसली. 3 षटकांचा खेळ संपला. हार्दिकजी धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत आहेत 32 रन. 32 धावा फलकावरती. आता समीकरण 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. उत्कर्ष सर अजूनही सामना केलेला नाहीये, इथून कमबॅक होऊ शकतो कारण हे करणं जाणतायत, परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंग युनिट देखील तितकंच मजबूत आहे. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 80% चान्सेस या ठिकाणी नक्कीच आहेत. ते म्हणजेच आर्यन रुद्र 11 टीमसाठी
कारण मागील 3 ओव्हरमध्ये जी बॅटिंग जर लाजवाब आणि मागील 3 ओव्हरमध्ये आई बाबा एंटरप्राइजेस टीमचा जर आपण विचार केला तर ते पूर्णपणे बॅकफुटला आहेत. स्पेशली त्यांचे बॉलर्स त्या ठिकाणी रन्स लीक होताना पाहायला मिळाल्यात मागच्या 3 ओव्हरमध्ये. त्यामुळे आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये ज्या 23 बनवायच्या आहे तिथे तो आत्मविश्वास असणार आर्यन रुद्र 11 टीम्स आणि या मॅचमध्ये ॲज अ लीडर या ठिकाणी ती टीम आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती यशला कंटिन्यू ठेवलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सेकंड अँड फोर्थ ओव्हरमध्ये अनिल यांना आणलं जात होतं. अनिलला थांबवून ठेवलंय आणि यशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. कारण इथे कॅप्टन आदित्यला चांगलंच माहिती आहे इथे यशचे कटर्स खूप महत्त्वाचे ठरू शकतात. फिरणारे बॉल फलंदाजासाठी डेंजरस असू शकतात. 18 बॉलमध्ये 23 बनवायचे आहेत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये गोलंदाज यशची अग्निपरीक्षा असेल. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेला नाहीये. एकदा मिळेल या बॉलवरती. स्ट्राईक रोटेट झाले. 17 बॉल 22 ची गरज. 17 चेंडू 22चा सामना आहे. नुकताच ज्यांचं आगमन झालं ते चिंटू दादा राहुल प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून या आगरी प्रीमियर लीगला आर्थिक सहाय्य क्रीडा देणगी तब्बल 5,000 रुपये त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानू इच्छिते. धन्यवाद राहुल प्रकाश पाटील सर. आज मी म्हणेन की ज्या वेळेला नगरसेवक झाले तेव्हापासून अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी खूप ठिकाणी भेट दिल्या आणि तिथे दानशूर व्यक्तिमत्व. कधी आई भवानी धनसारची स्पर्धा झाली त्यांच्या त्यावेळेला जिमची ओपनिंग होती. त्यांना फक्त मेसेज गेला की स्पर्धा आपल्या बाजूच्या गावात येते आणि तदनंतर रात्री 1 वाजता त्यांनी तिथे त्या स्पर्धेला योगदान दिलं. म्हणून मग त्यांना प्रत्येक युवानी त्यांना प्रेम दिलेलं आहे आणि ते राहुल पाटील सर आपले आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे जाऊया जिथे स्कोर कार्डला धावसंख्या आहे ती म्हणजेच आतापर्यंत 35. सॉफ्ट हँडनं फक्त नरम हातानं बॉलला दिशा दिली. बॉल चालला मिड विकेटला. वेगाने क्षेत्ररक्षक आलेत आणि तत्पूर्वी जर धावांची गती तपासून पाहिली तर सिंगलने आकार घेते आणि या सिंगलच्या सहाय्याने हर्ष पाटील आम्हाला दर्शवतात की धावसंख्या 36. एक चांगला उल्लेख उत्कर्ष सर तुम्ही केला. कारण खऱ्या अर्थानं राहुलदादा पाटील यांचा आपण उल्लेख केला. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून जे उपक्रम साधले जातात त्यामध्ये शालेय विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी गणवेश वाटप असो किंवा वह्या वाटप असो त्याचबरोबर जी समाजसेवा खऱ्या अर्थानं याच नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं जी मेहनत आणि त्याचबरोबर आज राहुल पाटील हा जो ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झलकतोय त्यांचं जे मोठं मन आहे खरोखरच त्याला तोड नाहीये. 15 बॉलमध्ये 19 धावांची गरज. यावर मधील पुढचा बॉल राऊंड द विकेट आला. फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर बंटी आला आणि बंटीने पकडलाय जाईल आणि इथे फलंदाज नवनाथला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. विकेट जातोय गॉन. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती जो गोडवा इथे त्यांनी निश्चित स्वरूपात सगळ्यांमध्ये वाटलेला आहे ते परेश महादेव घरत सर ज्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि एक जबाबदार बाबा एक आदर्श बाबा म्हणून निश्चित स्वरूपात ते आताही कार्यरत आहेत आणि आदर्श बाबासमवेत एक आदर्श व्यक्ती म्हणून या आगरी समाजाचं हे एक अनमोल रत्न आहे आणि ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 65,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं पुन्हा एकदा आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या मॅच मध्ये जर तपासून पाहिलं तर आता हर्ष पाटील आम्हाला दर्शवतात की गरज आहे 18 रनची आणि बॉल आहेत या मॅच मध्ये 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायच्यात 18. एका बाजूला मायखोपचा मनीष भोईर अंडरम क्रिकेट पासूनची सुरुवात आणि तदनंतर आज ओव्हरम क्रिकेट मध्ये देखील आपल्या नावाची छाप. या मॅच मध्ये फ्लॉप शो दिसला परंतु आता 13 बॉल मध्ये रन करायच्यात 18. अगदी आपण पाहतात वेगाचा बॉल होता. ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलेत. बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळते सिंगल. आता षटक संपले 4 बॉल आहेत 12 मध्ये रन करायचे 17. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत रहा सन आग्र्यांचा आगरी प्रीमियर लीग
एक पाऊल समाजाकडे आणि खऱ्या अर्थानं ही समाजाची प्रगती आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून. आगरी समाज आज एकवटला आणि सलग 4थ्या दिवसात ही स्पर्धा उभी राहताना बघायला मिळते. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये समीकरण आता उरलंय ते म्हणजेच 17 धाव्यांचा 17चा आकडा समोर आहे. आता कोणत्या संघासाठी तो खतरा असेल? एका बाजूला दीपेश जो तुफान या ठिकाणी बॅटिंग टीम, आता दुसऱ्या बाजूला द लेगसी ऑफ क्रिकेट मिस्टर अनिल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल सुरुवात या ठिकाणी एक्स्ट्राने झाल्या. आता 12 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल आपण पाहणार आहोत उत्कर्ष सर. एका बाजूला प्राऊड ऑफ जलसार, दुसऱ्या बाजूला विठ्ठलवाडी गावाचा वाघ लढताना दिसेल मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल. याच मैदानात 6 बॉल 6 षटकार ज्याने ठोकलेत तोच फलंदाज आहे, परंतु या वाला बॉल फसलाय आणि इथे अचूक झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद होतील कठीण काळात, डगमगत्या काळात साथ सोडली फलंदाजानं आणि आता इथे खऱ्या अर्थानं धोका वाढलाय तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण महत्वाचा फलंदाज दीपेश होता, तो दीपेश आता बाद झालाय. मॅच मध्ये मजा येईल कारण नवीन फलंदाज देखील दाखल होईल आणि मुख्य खेळपट्टीवरती नवीन फलंदाजाला येणं थोडंसं चॅलेंजिंग आहे, टफ आहेत, परंतु गोष्टी काय होतील काय बिघडतील हेही आपण पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत या मॅच मध्ये. आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज 4था दिवस आहे. सिद्धार्थनं म्हटलं होतं की 4था दिवस आहे, परंतु विकेट ज्या पद्धतीने कोणी सांगणार नाहीत की या विकेटवरती 4 दिवस क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने झालंय. त्या विकेटसाठी अफाट मेहनत विठ्ठलवाडीचे श्रीधर म्हात्रे सर, म्हणजे त्यांनी मागे वळून नाही पाहिलं की हे माझ्याकडून होणार नाही, जे काही मला करता येईल ते या खेळपट्टीसाठी या मैदानासाठी ज्यांनी केलं ते श्रीधर म्हात्रे सर. त्यांच्याकडे 8 बॉल मध्ये रन करायचे 13. मॅच अगदी 50-50 आहे. कुणाच्या बाजूने झुकला जाईल, कुणाच्या बाजूने कुणाची मनं विखुरतील, कुणाच्या मनांमध्ये आनंद येईल, या सगळ्या गोष्टी 8 बॉल मध्ये सांगितल्या जातील. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज. जंग अब्बी बाकी आहे, युद्ध अजूनही बाकी आहे आणि तेच युद्ध मैदानामध्ये लढताना दिसतात. एका बाजूला आर्यन रुद्र 11 आणि दुसऱ्या बाजूला आई बाबा एंटरप्राइजेस. 5वा बॉल बॅकफुटला जाऊन काय फटका पाहायला मिळतोय, कलात्मक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिद्धेश बॉलला फील्ड करतील, विकेट किपर कलेक्शन चुकीचं करतोय त्यामुळे 2 धावा इझिली मिळून जातील. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11. हृदयाची स्पंदनं वाढली जातात, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं आणि कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये असणारा प्रश्न. येणाऱ्या काळात त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. एका संघाला जिंकावं लागेल, एका संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे जिथे एक संघ जिंकतो, एक संघ पराभवाच्या छायेमध्ये ढकलला जातो. कुणाच्या डगआउट मध्ये खुशी, कुणाच्या डगआउट मध्ये थोडंसं दुःख, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. ऑन साईडला फटका फार काळ हवेत, बॉल चाललाय मिड विकेटला, सीमा रेषा पार, दिमागदार आसमानी टोला, षटकार. लक्ष्मण भोईर साहेबांचं इथे आगमन झालंय. सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आज आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने एक वेगळी उत्तुंग भरारी घेतली. पालघरमधनं मग जी आपली आग्र्यांची गावं आहेत, जे खेळाडू आहेत, त्या प्रत्येक गावानं या स्पर्धेला अगदी आपल्या गावामध्ये स्पर्धा ज्या पद्धतीने ट्रीट केलं
म्हणजेच आगरी समाज जर समाजासाठी ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला मग स्पर्धा कुठे आहे, त्या स्पर्धेसाठी आम्हाला किती लांब जावं लागतं, त्या स्पर्धेला आम्ही कसाही वेळ काढणार, परंतु ज्या वेळेला समाजाचं हित असेल त्यावेळेला निश्चित स्वरूपात त्या स्पर्धेमध्ये पोहोचणार. या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत सचिनजी पाटील सर, सचिव आहेत सन्मान्य कल्पेजी घरत, आदर्श शिक्षक, तदनंतर सहसचिव विंकोजी म्हात्रे सर, खजिनदार श्री सुरेश भोईर सर, तदनंतर सहखजिनदार रॉकी पाटील अर्थातच रॉकी दादा, तदनंतर स्वप्नील पाटील सल्लागार आहेत, श्रीधर म्हात्रे सर आहेत सल्लागार, तदनंतर हरेश्वर किणी उपाध्यक्ष या स्पर्धेचे पाहायला मिळतात. त्यांच्या साथीने अनंत पाटील सर असतील, गणेश कारभारी सर असतील, हर्षद पाटील जॉमीजा भाई असतील, तदनंतर योगेशजी घरत आहेत, रोहिदासजी पाटील टायगर भाई, तदनंतर श्री मंगेशजी भोईर, अभिनेश किणी, अगम मोटर स्टुडिओचे प्रोप्रायटर सुयोगजी पाटील धनसार, तदनंतर आपण पाहतायत अजितजी म्हात्रे, महेंद्रजी भोईर, प्राण भोईर रावळे, संतोषजी म्हात्रे, श्री अक्षय पाटील, तदनंतर नवनाथ पाटील, केतन भोईर या संपूर्ण कोर कमिटीनं या आगरी समाजाला एकत्र आणण्याचं एक साधन तयार केलं आणि आगरी प्रीमियर लीगचं हे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान विकेट फलंदाज बाद झालाय षटकारानंतर. भोईर सर एबी चषकाचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात येणाऱ्या काळात कमिंग सून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचं यंदाच्या वर्षात कॅश प्राइज वाढणार आहे. ते अजयजी भोईर सर इथे आलेत, त्यांना मी विनंती करतो की आपण सन्मानानं या आगरी प्रीमियर लीगच्या VIP डाईस वरती येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. अजयजी भोईर सर प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं आगरी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. बंटीचा बॉलला खेळले पॉइंटला, बॉल अलॉंग दी कार्पेट आले, आउटफील्डला फायडत, अगदी योग्य वेळेत बॉलने बाउन्स देखील घेतला. आता बॉल इथून सिंगलसाठी धावांची गती हर्ष पाटील आम्हाला दर्शवत आहेत की आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये हार्दिकजी 4 रन करायचे आहेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी समीकरण आता आपण पाहतोय 4 धाव्यांचं राहिलंय. सीना तान के चलना है, संघर्ष करके मंजिलों को पाना है. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. ते मंजिल मिळवण्याकरिता, ते यश मिळवण्याकरिता संघर्ष करावा लागणार आहे बंटीला. इथे ऑफस्टॉप वरती शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अजून एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल आणि आता या एक्स्ट्राने एक आत्मविश्वास देखील मिळाला असेल. धावसंख्या DRS चा वापर या ठिकाणी केलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS या ठिकाणी घेतलाय आणि या मागच्या बॉलची पडताळणी या ठिकाणी केली जाते. किशोर पाटील सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. क्रुशल मोमेंटला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आर्यन रुद्र 11 आणि दुसऱ्या बाजूला आई बाबा एंटरप्राइजेस या 2 टीम मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 55 चा चेज आहे आणि आतापर्यंत खऱ्या अर्थानं जी बॅटल आपल्याला पाहायला मिळालंय, शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना गेलाय. इतका मजबूत बॅटिंग युनिट असून देखील जी गोलंदाजी मैदानामध्ये केलंय, ग्रेट, कौतुक करावं लागणार आहे. परंतु आता खऱ्या अर्थानं येणाऱ्या 4 बॉल मध्ये जर का हा बॉल एक्स्ट्रा असेल तर येणारे 4 बॉल असतील त्यामध्ये 3 करावे लागतील आणि जर का फेअर बॉल असेल तर 3 मध्ये 4 करावे लागतील. परंतु पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ वाईट बॉल. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 3 ची गरज. सन्माननीय अजय भोईर साहेबांचं इथे आगमन होत आहे दुपारच्या सत्रात. त्यांचं आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अजयजी भोईर साहेब एबी चषकाचे शिल्पकार. डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जागमाता रावळेचं ते मैदान आणि खऱ्या अर्थानं एक मोठी क्रीडा स्पर्धा येणाऱ्या काळात तीही स्पर्धा आपल्या भेटीला येते. यंदाच्या वर्षात त्या स्पर्धेचा प्राइज वाढलेला आहे आणि ते अजयजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. परेश महादेव घरत सर आणि त्यांचे एक वेगळे ऋणानुबंध आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती ते आपल्याला पाहायला देखील मिळाले. इथे देखील आपण पाहतात फटका खेळलाय आणि बॉल चाललाय. विजयाचा चौकार, विजयाचा शंखनाद, विजयाचा तुरा इथे मात्र रोवला गेला. अभिनंदन. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन रुद्र या संघाने. इथून आपण पाहतात विजयाचा झेंडा रोवला. खूप चांगलं क्रिकेट, अभिनंदन. जाऊया मुख्य व्यासपीठावरती. आपण स्वागत सन्मानाकडे सर गणेश कारभारी सरांना विनंती करतोय की आपण राहुलजी पाटील, चिंटू दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. एक
आदर्श व्यक्ती आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. युवा नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक. नगरसेवक ही पदवी त्यांनी आत्ता घेतली असेल, समाजसेवक म्हणून खऱ्या अर्थानं सातत्यानं पुढे असणारं नाव आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करतोय. राहुल दादा पाटील, राहुल प्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या मंडळाचे निश्चित स्वरूपात सल्लागार आहेत सन्माननीय गणेशजी कारभारी सर आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, तदनंतर या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह, याच पुष्पांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा आणि तुमच्या आयुष्यात अनेकानेक सुंदर दिवस येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. राहुल प्रकाश पाटील सर नगरसेवक तथा गटनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान होत आहे. हॅलो, चला आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे, जिथे अजयजी भोईर सर एबी ट्रॉफीचे शिल्पकार आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता सफाळ्याचं विटीलाईनचं वर्ल्ड कप रॉकी दादा पाटील ते स्वतः